नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी मृणाल। नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। केडगाव ताराबाग कॉलनी येथे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न। केडगाव ताराबाग कॉलनी येथे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ 13 मार्च रोजी उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न झाला। केडगाव उपनगराचा आम्ही सर्वजण मिळून एक विचाराने विकासाची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावत आहेत। या कामासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले आहे। तरी नागरिकांनी त्यांनी केलेल्या कामांच्या मोबदल्यात मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत, जेणेकरून पुढील काळात केडगावच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त होईल। केडगावमधील 110 रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला असून त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत। प्रभाग क्रमांक 17 मध्ये नगरसेवक मनोज कोतकर यांनी चांगले काम केले। नागरिकांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असते। या माध्यमातून काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते। विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांचे ऋणानुबंध निर्माण होत असल्याचे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले। या प्रसंगी माजी सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, अजित कोतकर, सोनू घेंबूड, भूषण गुंड, श्याम कोतकर, सुधा लाटे, नमिता देशपांडे, रत्नप्रभा चव्हाण, पद्मावती सोमवंशी, दीपा भंडारी, सुरेखा वडागे, माया राजहंस, ललिता धामणे, दत्ता ननवरे, सचिन म्हाताडे, सरजिल शेख, सचिन बोर्डे, सुनील वाबळे, अनिल राजहंस आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या ताराबाग परिसरातील पुणा रोड ते देवी रोडच्या उद्घाटनानिमित्त ज्यांच्या हाताने हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे असे सचिन आबा कोतकर आणि ज्यांनी हा भरीव निधी आपल्याला उपलब्ध करून दिला असे सुजयदादा विखे पाटील, या दोघांचेही मी मनापासून आभार मानतो की आपल्या ताराबाग परिसरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा मेन रस्ता याचं काम आत्ता या ठिकाणी सुरू होत आहे। आणि याचबरोबर आपण जी मागणी केलेली सभामंडपाची, आबा इथं पहिला आपण त्यांना छोटा सभामंडप इथे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या यांनी आपण तो उपलब्ध करून दिला। तर त्यांची मागणी आहे का आणखीन एक सभामंडप, तर त्याची देखील आपण मागणी केलेली आणि 25 लाखाचा सभामंडपची त्या ठिकाणी आपण तो त्या ठिकाणी करून देणार आहोत। नाही ना, त्या पुणा रोडच्या तिथल्या ज्या लाईटीचा विषय तर त्या देखील लवकरच लावल्या जातील। नाही, याच्या लाईटीचा ठेका दिलेला आहे आणि ह्या ज्या लाईटचा विषय आहे तर तो आपण अंतर्गत सगळ्या लाईटी लावून घेतलेल्या आहेत। फक्त ज्या पुणा रोडच्या लाईटी आहेत त्याचा त्या ठेकेदाराकडून आता लवकरच लाईट उपलब्ध झाल्या तर त्या ठिकाणी आपण त्या लाईट देखील बसून घेणार आहे। तर 15 ते 20 दिवसात त्या लाईट देखील त्या ठिकाणी बसून देतो। आज हो केडगाव परिसरात म्हणजे बऱ्याचशा मंदिरामध्ये सचिन आबा कोतकरांच्या माध्यमातून सभामंडपांचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं आहे आणि आपण लवकरच हे देखील सभामंडपाचं काम हाती घेणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। या ताराबाग विभागात सुजयदादा विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून जो काही 20 लाख रुपयाचा रोडचा शुभारंभ झाला आहे, त्या शुभारंभासाठी सर्व ताराबागचे रहिवासी व आमचे सगळे सहकारी व ज्यांनी निधी आणण्यासाठी जे प्रयत्न केले असेल मनोज कोतकर, जालूशेठ कोतकर, सुनील कोतकर व बाकी सगळे सहकारी आम्ही सगळे मिळून केडगाव भागामध्ये बऱ्यापैकी काम करायचे प्रयत्न करतो। आता जसं तुम्ही सांगितलं की सभामंडप भेटला पाहिजे म्हणून, हे सभामंडप जर तुम्ही अजून लवकरच मागणी केली असती तर आम्हाला लवकरात लवकर द्यायचा आम्ही प्रयत्न केला असता। तर सांगायचा मुद्दा असा की आता 1 ते 1.5 महिना निवडणुकीचा काळ आला आहे, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला 2-2.5 महिन्याचा काळ थांबावं लागेल। पण 2-2.5 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला लवकर जसं मनोजने सांगितलं की लवकरात लवकर सभामंडप द्यायचा प्रयत्न करू व आपणही सुजयदादा विखे असतील त्यांचे आणि संग्राम भैया असतील आमदार, हे आपल्या केडगाववरती बऱ्यापैकी निधी घेतात। या निधी वाटे आपण सुद्धा एक काम केलं पाहिजे की आम्ही केडगावमध्ये काम करतो। केडगावमध्ये काम करत असताना जवळजवळ 54 ते 55 रस्ते आम्ही मंजूर केलेत। तर आपल्याला सगळ्यांना एक विनंती की कोणीही आत्तापर्यंतचा मागचा विषय वेगळा होता,
5 वर्षामध्ये तुमच्याच वार्डात फक्त मनोज आणि बाकीचे नगरसेवक यांच्याच वार्डात फक्त विकास कामं झाले. आता तुम्हाला वाटत असेल की पुढं आमच्याकडे जर 4 वर्ष गेले याच्यामध्ये तर कुठलीही प्रोसिजर करायला थोडा टाईम लागतो. तर आमचं सगळ्यांना तुमचे एक कळकळीची विनंती, आम्ही जे काही बाकीचे ठिकाणचे जे काही खेडेगावचे जे काही विकास कामं सांगितलेत तुम्ही मतपेटीद्वारे त्यांना सुजयदादा असतील किंवा संग्रामभाई असतील यांना आता लवकरच निवडणुका सुरू होतील. पहिली खासदारकीची निवडणूक आहे, यांना आपण सगळे मिळून त्या मतपेटीद्वारे त्यांना चांगल्या प्रकारे मतदान घडवून देऊ. म्हणजे पुढचे जे काही आमचे रोड आहेत, आम्ही जवळ 110 रोडची आम्ही यादी त्यांच्याकडे दिलेली. म्हणजे नुसतं अशातला कुठला भाग नाही की ताराबागचेच फक्त रोड झाले म्हणजे काम संपलं. आपण सगळ्यांनी एक कर्तव्य करणं गरजेचं आहे की खेडेगावचाच सगळा कसा विकास होईल हे सगळे मिळून आम्ही नवीन प्रयत्न करतो. व आपण जो काय सगळे कार्यक्रमाला आमचे उपस्थित राहिलात याबद्दल मी सगळं तुमचे आभार मानतो आणि थांबतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.